हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जनरल सायन्स. आणि त्यामधला आपला 7th चॅप्टर आहे न्यूट्रिशन अँड डाएट, पोषण आणि आहार. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सर्व चॅप्टर्सचे एक्सरसाइज बघू शकता. तर चला, आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच 6th स्टँडर्डशी रिलेटेड जे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर एक्सरसाइज मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. आणि त्यामध्ये ए क्वेश्चन, द प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ फूड अँड युटिलायझिंग इट फॉर ऑल लाईफ प्रोसेस इज कॉल्ड. तर अन्न घेणे आणि त्याचा आपल्या सर्व शरीरातील क्रियांच्यासाठी उपयोग करणे किंवा युटिलायझिंग करणे याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पोषकता, न्यूट्रिशन्स. बी, all the substances in our food which are useful for various body processes are called. तर जे पदार्थ आहेत, अन्न पदार्थ, हे आपल्या शरीरातल्या वेगवेगळे कार्य करण्यासाठी युजफुल आहेत. त्या पदार्थांना काय म्हटलं जातं? तर त्याला न्यूट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्व असं म्हटलं जातं. सी क्वेश्चन, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोव्हाइड टू आवर बॉडी. आता इथे येणार कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स म्हणजेच कर्बोदके आणि मेद हे आपल्या शरीराला एनर्जी, इथे येणार एनर्जी देतात. कार्बोहायड्रेट्स आणि मेद आपल्या शरीराला ऊर्जा देतात. देन डी क्वेश्चन, इन अ बॅलन्स्ड डायट all the nutrients are present in the proportion. So इथे येणार right proportion. संतुलित आहारामध्ये पोषक तत्व ही योग्य प्रमाणामध्ये त्यांचं प्रमाण असलं पाहिजे. Now E question, in the food pyramid cereals are given the maximum space because they fulfill our energy requirement. Now F, intake of more food than necessary cause is called overnutrition. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. आपण आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. स्पॉट द फॉलोइंग इन द टेबल ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, तर त्यामध्ये विचारलेलं आहे ए, द न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन अ सायट्रियस फ्रूट्स म्हणजेच लिंबू वर्गीय जी फळं आहेत त्यांच्यामध्ये कोणतं पोषक तत्व असतं? आणि याचा आन्सर आहे विटॅमिन सी, जीवनसत्व क याच्यामध्ये असतं. बी, विटॅमिन्स अँड मिनरल्स प्रेझेंट इन अ मिल्क. तर दुधामध्ये कोणते जीवनसत्व आणि खनिजे असतात? तर चला याचा आन्सर देऊयात. दुधामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी, कॅल्शियम अँड फॉस्फरस हे असतात. सी क्वेश्चन, कॉजेस अँड सिम्पटम्स ऑफ नाईट ब्लाइंडनेस, स्कर्वी, रायकेट्स अँड बेरीबेरी. ओके, तर नाईट ब्लाइंडनेस राधांधळेपणा
स्कर्वी, त्यानंतर मुडदूस आणि बेरीबेरी. तर हे जे सर्व आजार आहेत याचे आपल्याला कॉजेस आणि सिम्पटम्स विचारलेले आहेत. तर आपण याच्या आन्सर लिहिण्यासाठी असा एक हा टेबल तयार केला आहे. या टेबलमधून तुम्हाला तो डिसीज, त्याचे जे काही कॉजेस आहेत आणि त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत हे अगदी व्यवस्थित क्लिअरली कळेल. तर फर्स्ट आपण बघूया नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रातांधळेपणा. तर हे कशामुळे घडतं? तर त्याची कारणे आहेत डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यामुळे रातआंधळेपणा होतो. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत? इनॅबिलिटी टू सी इन अ डिम लाईट. तर अंधाऱ्या लाईटमध्ये किंवा प्रकाशामध्ये, कमी प्रकाशामध्ये अशा लोकांना दिसत नाही. नेक्स्ट आहे स्कर्वी. स्कर्वी म्हणजे डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. तर शरीरामध्ये व्हिटॅमिन सी कमी पडल्यामुळे हा स्कर्वी आजार होतो आणि याचे सिम्पटम्स आहेत ब्लिडिंग ऑफ गम्स, दातांमधून किंवा हिरड्यांमधून रक्त येणे. त्यानंतर रॅकेट्स म्हणजेच मुडदूस, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी, जीवनसत्वची कमतरता असल्यामुळे मुडदूस हा आजार होतो. सॉफ्टनिंग ऑफ बोन्स, तर हाडे ही मऊ होतात. आणि फोर्थ आहे बेरीबेरी, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1, या जीवनसत्वामुळे हा आजार होतो. नर्व डिसऑर्डर, मसल वीकनेस. चला तर सी क्वेश्चनचा आन्सर अगदी व्यवस्थित टेबलमध्ये आपण तुम्हाला पटकन समजेल त्याचे डिसीज, त्याचे कॉजेस आणि त्याचे सिम्पटम्स अशा पद्धतीनं दिला आहे. नाउ नेक्स्ट आता आपण बघूयात डी क्वेश्चन, फूड्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द अबाव डिसीजेस. तर हे जे आपण आजार बघितले तर याला प्रिव्हेंट करण्यासाठी कोणतं अन्न घ्यावं लागेल? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नाईट ब्लाइंडनेस बघितलं होतं. त्याचा कॉज होता डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. सिम्पटम्स त्यामध्ये इनेबिलिटी टू सी इन अ डीम लाईट. आता त्याच्यासाठी फूड फॉर प्रिव्हेन्शन ते असणार आहेत कॅरट्स, मिल्क, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स. सेकंड स्कर्वी. स्कर्वी मध्ये व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी असते, म्हणजेच ब्लिडिंग ऑफ गम्स, हिरड्यामधून रक्त येणं. तर त्यासाठी आमळा म्हणजेच आवळा, किवी फ्रूट, ऑरेंजेस अँड सायट्रस फ्रूट्स. त्यानंतर रायकेट्स, याच्यासाठी डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी असते. सॉफ्टनिंग ऑफ बोन्स, तर याच्यासाठी तुम्हाला कोणतं अन्न घेतलं पाहिजे? एक्सपोज टू सनलाईट, कोवळ्या उन्हामध्ये बसणे. मिल्क, फिश, एग अँड बटर. अँड फोर्थ आहे बेरीबेरी, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1. यामध्ये नर्व डिसऑर्डर अँड मसल्स वीकनेस. तर त्यासाठी कोणतं फूड कन्झ्युम केलं पाहिजे? मिल्क, फिश, मीट म्हणजे मांस, सिरियल्स म्हणजे वेगवेगळे धान्य, नट्स आणि पल्सेस. ओके, तर चला याचा सुद्धा आन्सर आपण या टेबलमध्येच दिलेलं आहे. ई क्वेश्चन, कॉजेस ऑफ ॲनिमिया. तर ॲनिमिया कशामुळे होतो? आन्सर आहे डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B12 अँड आयर्नच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. नेक्स्ट एफ क्वेश्चन, इसेन्शियल मिनरल फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. तर त्यासाठी कोणते खनिज आहेत? कॅल्शियम अँड फॉस्फरस. जी, सेन्सरी ऑर्गन अफेक्टेड ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए ची कमतरतेमुळे कोणते सेन्सरी ऑर्गन्स आपले अफेक्टेड होतात? तर ते आहेत आईज अँड स्किन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा.
In that question A, pulses are a very good source of. डाळीमध्ये कशाचे जास्त प्रमाण असते आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि मिनरल्स. तर डाळींमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. बी क्वेश्चन, प्रोव्हाइड अ मॅक्सिमम एनर्जी टू अवर बॉडी. ऑप्शन आहेत सिरियल्स, लिफी व्हेजिटेबल्स, वॉटर आणि आमला. आणि यातला फर्स्ट ऑप्शन सिरियल्स, धान्य आपल्या शरीराला जास्त एनर्जी मिळवून देतात. सी, गॉयटर इज कॉज्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ. आता गॉयटर म्हणजे गलगंड, तर हा कशामुळे होतो याच्यासाठी ऑप्शन आहेत आयर्न, कॅल्शियम, आयोडीन अँड पोटॅशियम. तर थर्ड ऑप्शन जो आहे आयोडीन हा बरोबर आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो. डी इज अ टाइप ऑफ अ जंक फूड. ऑप्शन ऑरेंज, मिल्क, भाकरी अँड चॉकलेट. सो ऑब्वियसली चॉकलेट इज अ टाइप ऑफ जंक फूड. ओके स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला असे इतर कोणत्या सब्जेक्टचे एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. फोर्थ, यूज द फूड पिरॅमिड टू सिलेक्ट फूड आयटम्स ऑफ युअर चॉईस फॉर 3 days. तर फूड पिरॅमिड आपल्याला यूज करून 3 दिवसाचा डाएट तयार करायचा आहे, डाएट प्लॅन तयार करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन, द डाएट फॉर ऑल 3 days शुड बी बॅलन्स्ड. तर 3ही दिवसाचा जो डाएट आहे हा संतुलित असला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन, देअर शुड बी व्हरायटी इन द आयटम्स चूजन फॉर द 3 days. तर जे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी असली पाहिजे. तर या 2 कंडिशननुसार आपण आपला डाएट प्लॅन तयार करूया. तर त्यासाठी हे डाएट पिरॅमिड जो आहे हा आपल्याला रेफर करायचा आहे. तर इथे फर्स्ट स्टेजला असतं सिरियल्स अँड पल्सेस, सेकंड स्टेजला असतात फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, थर्ड आहे मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश अँड एग्स, अँड लास्ट सगळ्यात वरती असतं फॅटी सबस्टन्सेस, ऑइल, घी अँड बटर. तर याच्यामध्ये फर्स्ट डेला आपण काय प्लॅन केला आहे बघा. सिरियल्स लाईक अ कॉर्नफ्लेक्स अँड मिल्क, ॲपल, रोटी, सब्जी अँड डाळ. हे झालं डे फर्स्ट साठी. सेकंड डे साठी आहे ब्रेड अँड बटर विथ मिल्क, राईस और रोटी अँड चिकन, कर्ड, एनी वन टाइप ऑफ फ्रूट अँड सलाड. 10. थर्ड डे साठी आहे पोहा, ग्रीन व्हेजिटेबल, दाल विथ राईस और रोटी, रायता, 1 फ्रूट अँड व्हेजिटेबल सँडविच. तर बघा डे 1, डे 2 अँड डे 3 साठी डाएट प्लॅन आपण इथं असा तयार केला आहे. तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.